पालक खूप त्रस्त आहेत की आता माझं मूल हट्टी झालंय आणि त्याचं काय करायचं। जेव्हा इतरांच्या बरोबर आपण मुलांची तुलना करतो तर सगळ्यात पहिली गोष्ट मुलांचं भावविश्व डिस्टर्ब होतं। पालक मुलांना मारतात तेव्हा मुलांना दुखतं आणि मग ते दुखतंय म्हणून ते ऐकतात। माझ्याकडे अनेक अशा केसेस आहेत किंवा असे पालक आहेत की अगदी ड्रग्सच्या विळख्यात मूल सापडलंय, त्याला बाहेर काढलेलं आहे। हट्ट केल्याशिवाय आपल्याला काही मिळणार नाही असा एक खूप ट्रेंड आत्ताच्या काळात आलेला आहे की मुलं एकमेकांना पण सांगतात की अरे तू हट्ट कर तरच आई बाबा लक्ष देतील। एक 9वीत असणाऱ्या विद्यार्थिनीचे वडील माझ्याकडे आले। त्या मुलीने हातावर असे ब्लेडने कट्स करून घेतले होते पूर्ण हातावर। नमस्कार, मी कल्याणी भाबड। मी एक प्रॅक्टिसिंग सायकोलॉजिस्ट आहे आणि एका शाळेची मी वाईस प्रिन्सिपल आहे। आज आपण आपली मुलं हट्ट का करतात ह्या अतिशय इंटरेस्टिंग आणि सर्वांच्या काळजीची बाब असणाऱ्या विषयावर बोलणार आहोत। मुलं हट्ट का करतात तर हट्ट करतात म्हणजे मुलांचं एक असतं की मी जे म्हणतोय ते समोरच्याने ऐकावं। स्वतःचं मत मांडतात मुलं आणि ते समोरच्याने ऐकलं पाहिजे, ही एक त्यांची भूमिका असते। एक मनुष्य स्वभाव म्हणता येईल। प्रत्येक व्यक्तीला असं वाटतं की समोरच्या व्यक्तीने माझं ऐकावं आणि ही लहानपणापासून सवय मुलांना लागत जाते आणि त्याचं हट्टात रूपांतर होतं। जे पालक खूप त्रस्त आहेत की आता माझं मूल हट्टी झालंय आणि त्याचं काय करायचं, तर तिथे तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की एकतर पालकांनी आधी हे स्वीकारलं पाहिजे की माझं मूल हट्टी झालंय। बऱ्याचदा असं होतं की पालक स्वीकारतच नाही की मूल हट्टी झालंय। पालक म्हणतात नाही ह्या गोष्टीमुळे तो असं करतोय, त्या गोष्टीमुळे करतोय। कुठलीही गोष्ट आपण स्वीकारली की ती सोडवण्याची पहिली पायरी सुरू होते आणि मग आपल्या मुलांमधील हट्ट आपल्याला कमी करायचा असेल तर आधी आपण आत्मपरीक्षण पालकांनी केलं पाहिजे की आपण आपलं मूल कशा पद्धतीने वाढवतोय। एक मजेदार किस्सा सांगते की माझ्याकडे एक 11 वर्षाचा मुलगा यायचा। तर त्याचं रोजचं एक म्हणणं असायचं, म्हणजे आत्ता तर आपण बघतोय की मोबाईल लॅपटॉपचं तर फार वेड आहे, टीव्हीचं वेड आहे। तर मग त्याचं एक रोजचं असायचं की जेवण करताना कंटिन्यू मला कंपल्सरी मला मोबाईल हातात हवा। मोबाईल नसेल तर टीव्ही तरी पाहिजे, टीव्ही नसेल तर लॅपटॉप तरी पाहिजे। आणि त्याचा हट्ट इतका वाढला होता की एक तर स्क्रीन टाईम पण खूप वाढला। त्याचा परिणाम त्याच्या व्यक्तिमत्वावर, त्याच्या अभ्यासावर होतोय। आई वडील, आजी आजोबा सगळ्यांना लक्षात आलं। पण मग आता करायचं काय, कारण का मोबाईल दिला नाही तर जेवणार नाही हे असायचं की 2-2 तास ते ताट समोर आहे पण तरी सुद्धा जेवायचं नाही। मग आई वडील जेव्हा काउन्सिलिंगला आले तेव्हा आई वडिलांना सांगितलं मी की नाही, नसेल जेवत तर नको जेवू दे, काय फरक पडतोय, 1 दिवस जेवणार नाही, 2 दिवस जेवणार नाही। तर त्याप्रमाणे आईने ऑफिसला जाताना आजीला सांगून गेली की तो नाही जेवला तर नको जेवू दे पण त्याला मोबाईल द्यायचा नाही। पण मग याच्यामध्ये आजी आजोबा हा पार्ट असा आहे की थोडे इमोशनल होतात। मग त्याच्यामध्ये आजीला असं वाटलं 1 तास झालाय, 1.5 तास झालाय, मूल उपाशी आहे, जाऊ दे 5 मिनिटं मोबाईल देते, आईला सांगायला नको। मग आई 5 मिनिटं म्हणता म्हणता मग तो परत मोबाईल दिला आणि मग त्या मुलाने जेवण केलं। मग ह्याच्यामध्ये जी आहे की त्या मुलाचा हट्ट कमी करण्यासाठी जी पहिली ट्रीटमेंट सुरू होती ती पूर्ण झाली नाही असं आपण म्हणता येईल। मग अशा केसमध्ये पुन्हा आई वडील आणि आजी आजोबा चौघांशी बोलून, म्हणजे त्यांच्यामध्ये एकमत झालं पाहिजे एकतर, आणि मग त्या वेळेपुरत्या किंवा तो हट्टीपणा मुलांचा कमी व्हावा ह्याच्यासाठी सगळ्यांना थोडा भावना बाजूला ठेवून काही वेळा ते हाताळलं गेलं पाहिजे। मुलांचा हट्टीपणा वाढण्यासाठी पालक जबाबदार आहेत का, तर हो, अंशतः पालक जबाबदार आहेत। कारण का मूल ज्या गोष्टींची हट्टाची सुरुवात होते ती आईबाबांकडेच होते आणि मग ते कधीतरी असं होतं की आईबाबा एखाद्या गोष्टीला नाही म्हटलेत, दुसऱ्यांदा नाही म्हटलेत, तिसऱ्यांदा हो म्हटले की तो क्षण असतो की फॉर दॅट ते मूल वाट बघत असतं की आईबाबा कधी हो म्हणतील। जर आधीचा जो नाही असेल तो जर खरा नाही होता किंवा तो एक स्ट्रॉंग नाही होता तर आईबाबांनी त्या नाहीवर जर ठाम राहिलं आणि मुलांना हे कळलं की जर ही गोष्ट चुकीची आहे किंवा आता आईबाबांना शक्य नाहीये तर ती मी कितीही हट्ट केला तर नाही मिळणार आहे, तर तो हट्टी वृत्ती वाढणार नाही। तो स्वीकार तिथे डेव्हलप होईल की अरे मी किती मागे लागलो तरी आईबाबा ह्या गोष्टीला नाही म्हणतात, पण त्याच्याच विरुद्ध की मी 4 वेळा 5 वेळा खूप मागे लागल्यानंतर ही गोष्ट माझी साध्य होते की मग ती वृत्ती वाढत जाते। त्याच्यामुळे जेव्हा आईवडिलांचा नकार असेल एखाद्या गोष्टीला, तो नकार हा कायमस्वरूपी नकार असला पाहिजे। मुलं बऱ्याचदा ऐकून घेत नाही कोणाचं, हेही आता आपण बघतोय। तर हे असं का, तर त्याची आधी कारणं बघूयात की एकतर मुलं अनुकरण करत असतात। मग याच्यामध्ये कधीतरी घरातला एखादा तरी मेंबर असा असेल की जो इतरांचं अजिबात ऐकून घेत नाही। मग आई तरी अशी असेल, बाबा तरी असा असेल आणि मग त्यातनं मुलं अनुकरण करत असतात। त्यातनं मूल ज्याला जास्त अटॅच्ड असतो
त्याचं अनुकरण जास्त करत असतात. म्हणजे आईला अटॅच्ड असेल तर आईच्या स्वभावातल्या काही गोष्टी येतात, बाबाला अटॅच्ड असेल तर बाबाच्या स्वभावातल्या काही गोष्टी येतात, किंवा एक पर्टिक्युलर वयानंतर थोडासा पिअर प्रेशर पण असतं की आपल्या समवयस्कांचाही प्रभाव असतो, किंवा एक रोल मॉडेल असतात. कधी कधी काही फिगर्स त्यांच्या खूप, आता हल्ली तर मुलं अनेक चॅनल्स बघतात, यूट्यूबवर अनेक चॅनल्स फॉलो करत असतात, तर त्यातला जो लीडर असेल किंवा त्यातली जी एक फिगर असेल ते ती फॉलो करत असतात, आणि त्यातनं ह्या गोष्टी डेव्हलप होऊ शकतात की ऐकायचंच नाही. हट्टी मुलांची सायकोलॉजी कशी शोधायची, तर ह्याच्यासाठी मुलाचं एक निरीक्षण करावं लागतं, मुलांशी बोलावं लागतं, संवाद साधावा लागतो. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की त्यांना काय आवडतंय, ते कशात इंटरेस्ट घेत आहेत ते आधी शोधून, आणि मग त्या गोष्टीचा किंवा त्या खेळाचा वापर करून त्यांच्याशी आधी कनेक्ट व्हावं लागतं, आणि मग त्याच्यानंतर ते कळतं की हे मूल नक्की हट्टी आहे, तर आत्ता ह्या मुलाच्या मनात नक्की काय चाललंय. पालक मुलांना मारतात किंवा धाक ठेवण्याचा प्रयत्न करतात, तर हे कितपत योग्य आहे. तर माराच्या बाबतीत तर मी असं म्हणेन की कधीतरी प्रसादासारखा एखादा फटका मुलांना द्यावा लागतो, पण वारंवार जर मुलांना पालक मारत असतील तर ते नक्कीच चुकीचं आहे. का चुकीचं आहे, अगेन त्यातला पण की म्हणजे एकतर मुलं, म्हणजे आपण वर्षानुवर्ष ऐकत आलोय की माराने मुलं कोडगी होतात. म्हणजे काय होतं की जेव्हा पहिल्यांदा पालक मुलांना मारतात तेव्हा मुलांना दुखतं, आणि मग त्याच्यानंतर ते दुखतंय म्हणून ते ऐकतात. काही दिवसांनी ते दुखण्याची ती वेदना कमी कमी होत जाते, त्या माराची मुलांना सवय होते, त्यामुळे मग त्या माराचंही विशेष त्यांना काही वाटत नाही. म्हणजे मुलं खूप यूज टू होऊन जातात की माझ्याकडनं एखादी चूक झाली तर फार फार तर काय 2-3 फटके मिळतील, ते फटके खाऊन घ्यायचे, नंतर मुलं विसरून जातात. त्याच्यामुळे मारणं नक्कीच चुकीचं आहे. तुलना करणे किंवा 4 चौघात मुलांचा अपमान करणे, यातनं मुलांच्या मनावर परिणाम काय होतात, नक्कीच याचे वाईट परिणाम होतात. एकतर मुलांचा आत्मविश्वास कमी होणं, स्वतःवरचा विश्वास कमी होणं, किंवा प्रयत्न करण्यासाठीची जी वृत्ती डेव्हलप होणं, हे पण ह्याच्यामधनं कमी होत जातं. जेव्हा आईवडील तुलना करतात तर तेव्हा नक्कीच आईवडिलांचा हेतू कुठेतरी असतो की इतरांची उदाहरणं दिली, तुलना केली तर कदाचित माझं मूल पॉझिटिव्हली मोटिवेट होईल असं आईबाबांना वाटत असतं, पण असं होत नाही. जेव्हा इतरांच्या बरोबर आपण मुलांची तुलना करतो तर सगळ्यात पहिली गोष्ट मुलांचं भावविश्व डिस्टर्ब होतं. का? कारण का, म्हणजे मी ह्यांचा मुलगा आहे, मी यांची मुलगी आहे, आणि तरी ह्यांना दुसरं कोणीतरी आवडतंय, इथेच ते भावविश्व डिस्टर्ब होतं. आणि मग मी काहीही केलं तरी हे इग्नोर करतात आणि हे दुसऱ्यांचंच उदाहरण मला सांगतात. त्यामुळे ही जी तुलना आहे ती कुठेतरी नेगेटिव्हली परिणाम करते मुलांच्या मनावर. अगदी रिसेंटलीच सांगते की एक 9वीत असणाऱ्या विद्यार्थिनीचे वडील माझ्याकडे आले. त्या मुलीने हातावर असे ब्लेडने कट्स करून घेतले होते पूर्ण हातावर, आणि त्यांच्या घरामध्ये 2 पेट्स आहेत. त्या आईला जेव्हा लक्षात आलं की खूप ब्लेडने कट्स केलेत, तर तिने विचारलं की अगं तू हे का केलंय असं? तर म्हणाली आपल्या मांजरींनी मला ओचकारले. पण ते डेफिनेटली मांजरीने ओचकारलेलं दिसत नव्हतं. तर त्या आईला ती काळजी वाटली, पण आईने बाबांशी बोलण्याचा प्रयत्न केला, बाबांनी पण ते बघितलं, पण आता हिला विचारायचं कसं, आपण विचारलं तर कसं आपल्याला कळेल. तर त्यांनी आधी माझ्याशी संवाद साधला की असं तिच्या हातावर आम्हाला दिसतंय मॅडम, पण आम्ही डायरेक्ट कसं विचारू. तर मग मी त्यांना म्हटलं की अशी कुठली तरी गोष्ट शोधून काढा की ज्याच्यामध्ये तुमचे सेम इंटरेस्ट असतील, आणि तुम्ही तिच्याशी सेम इंटरेस्टच्या गोष्टी करा, आणि त्यातनं ती ओपन होतीये का बघा. तर त्या बाबांनी ती ट्रिक एक फॉलो केली की चल आज एक उन्हाळ दिवस आपण दोघंच, आज आपण लॉंग ड्राईव्हला जायचंय, आणि ते तिला सकाळपासून बाहेर घेऊन गेले, आणि मग इकडच्या तिकडच्या गप्पा, आणि मग तिला जे जे आवडतं ती गाणी लावली, जे तिला खायला आवडतं तिथे खायला घेऊन गेले, आणि त्यातनं तिला बोलतं केलं. तर अशा छोट्या छोट्या गोष्टी असतात की ज्या पालकांना ट्रिक्स फॉलो कराव्या लागतात. हट्ट करून मुलं अटेन्शन मिळवतात का? हो, अटेन्शन मिळवण्यासाठीच कितीतरी वेळा तर हट्ट असतो की हट्ट केल्याशिवाय आपल्याला काही मिळणार नाही, असा एक खूप ट्रेंड आत्ताच्या काळात आलेला आहे की मुलं एकमेकांना पण सांगतात की अरे तू हट्ट कर, तरच आई बाबा लक्ष देतील, तरच तुला काय हवंय ते विचारतील. जोपर्यंत हट्ट करत नाही तोपर्यंत समोरच्या व्यक्तीचं अटेन्शन मिळत नाही. पेरेंट्स ट्रिक्स फॉलो करतात किंवा कुठल्या ट्रिकमुळे मुलांच्या बाबतीतला की कनेक्ट वाढला असं झालं का? आमच्या सर्कलमधली एक आई मला माहिती आहे की तिच्या जेव्हा असं लक्षात येतं की अरे आता खूप दिवस झाले आपण असं खूप अवांतर काही बोललेलो नाहीये, तर ती पत्र लिहिते तिच्या मुलीला, मोठं पत्र लिहिते आणि मुलीच्या टेबलवर ठेवते. मग त्या मुलीने ते वाचलं की मुलगी पण पत्र लिहिते, आणि इतकं छान वाटतं ना ते बघताना सगळं की त्यातनं त्यांची हितगुज होते. आणि मग पत्राच्या माध्यमातूनच त्या ठरवतात, डेट ठरवतात की आता ह्या संडेला आपण मॉर्निंगला टेकडीवर जाऊ किंवा आपण कॉफी प्यायला जाऊ.
खूप छान वाटतं असं नाजूक, की आईबाबांना अशा छोट्या छोट्या ट्रिक्स फॉलो करता आल्या पाहिजे की ज्यातनं आपण मुलांच्या जवळ येऊ शकतो. मुलांची विचारपूस करणं आणि मुलांना क्वेश्चनिंग करणं आणि मुलांचं सध्या काय चाललंय हे जाणून घेणं, याच्यामध्ये पालक बऱ्याचदा गोंधळलेले असतात. तर त्याच्यामध्ये मी असं म्हणेन की आता तो खूप फॉर्मल वे आईबाबांनी थोडासा बाजूला ठेवला पाहिजे. एक अवांतर ज्या गप्पा असतात त्यामधनं पण मुलांच्या आयुष्यात काय चाललंय हे आपल्याला कळू शकतं. मी स्वतः हे फॉलो करते किंवा मी इतर पालकांनाही सांगते की आजचा दिवस कसा गेला तुम्ही शेअर करा तुमच्याकडनं, की अरे आजचा माझा दिवस छान गेला, आनंदी गेला, वाईट गेला, फ्रस्ट्रेटिंग गेला, एक्झॉस्टिंग गेला. हे आपण आपल्याकडनं शेअर करत गेलो की मुलं स्वतः शेअर करतात. मग तिथे प्रश्न विचारण्याची गरज नाही की तुझा दिवस कसा गेला किंवा तू आज काय केलं, तू शाळेत काय केलं किंवा तू कॉलेजला काय केलं. याच्यापेक्षा मी जर माझ्याकडनं सुरुवात केली म्हणजे ते शेअरिंग असलं पाहिजे, प्रश्न उत्तरापेक्षा किंवा क्वेश्चनिंगपेक्षा. मुलांना शिस्त लावण्याच्या काही छोट्या टिप्स काय असतील तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की आईवडिलांनी पण शिस्त पाळावी. आईवडिलांनी शिस्त पाळली तर मुलं शिस्त पाळतील, कारण का ते आईवडिलांचं अनुकरण करणार आहेत. मुलांना सांगताना कुठलीही गोष्ट जर आपण सकारात्मक पद्धतीने सांगितली, तू हे करणार आहेस पेक्षा आपण हे करणार आहोत, आपण हे फॉलो करणार आहोत, आपण असं करणार आहोत, हे जर फॉलो केलं की आपण जर तो वी आर अ पार्ट ऑफ अ टीम की आपण हे सगळं फॉलो करणार आहे या पद्धतीने सांगितलं तर मुलं ऐकतात. मुलांना अनेक वेळा समजावून सांगणं गरजेचं आहे. मुलांशी आय कॉन्टॅक्ट ठेवून पॉझिटिव्ह शब्दांचा वापर करून ह्या गोष्टी सांगणं गरजेचं आहे. आईवडिलांनी मुलांना काय द्यायला हवं किंवा मुलांनी न मागता आईवडिलांनी काय द्यायला हवं, तर मी तर म्हणेन की वेळ द्यायला हवा, आनंदाचे प्रसंग की ज्याच्यात आई वडील आणि मूल सगळे आनंदी आहेत अशा गोष्टी द्यायला पाहिजे. अनियोजित छोट्या छोट्या सहली, एकत्र वाचन करणे, एकत्र अनेक गोष्टी करणे. म्हणजे बऱ्याचदा मुलांना ड्रॉइंग आवडतं, मातीकाम करायला आवडतं, तर ते मुलांबरोबर बसून करणं, या छोट्या 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 गोष्टी देणं खूप गरजेचं आहे. म्हणजे माझ्याच मुलांच्या बाबतीत सांगेन, पर्टिक्युलर 1-2 भाज्या अशा असायच्या की मुलं खायला नाहीच म्हणायचे, तर त्याच्यामध्ये काही वेळा मग एक सायकोलॉजिस्ट बाजूला पडते, आई जागी होते की अरे आपलं मूल खात नाही तर करायला नको. पण जेव्हा हे लक्षात आलं की नाही, एक सकस आहार किंवा चांगल्या हेल्दी पदार्थ मुलांनी खायला पाहिजे, तर त्याच्यामधनं मग असं केलं की त्या पदार्थाला जरासा एक ट्विस्ट दिला किंवा मिक्स व्हेजिटेबलचं नाव दिलं आणि त्याचं जरा गार्निशिंग छान केलं आणि मुलांना एक चांगल्या पद्धतीने ते सर्व केलं आणि मग गोष्टी सांगता सांगता तो नावडता पदार्थ खायला घातला. म्हणजे मी हे फॉलो केलं आहे की जेव्हा नावडती भाजी आहे तर मुलांशी खूप इकडच्या तिकडच्या गप्पा मारत मारत आपण ते खायला बसायचं, म्हणजे ती खाल्ली जाते. मुलं हट्टी होण्याची जर 5 टॉप कारणं कोणती आहेत, सगळ्यात पहिलं कारण मुलांकडे आईबाबांचं दुर्लक्ष होणं, आईबाबांनी वेळ न देणं, आईबाबांनी मुलांशी सुसंवाद न साधणं, आईबाबा आणि मूल यांच्यामध्ये काहीतरी वरचेवर कॉन्फ्लिक्ट्स असणं किंवा कुठल्याही गोष्टीवर एकमत न होणं, ही कारणं असू शकतात. आई आणि बाबा त्या दोघांमध्ये काहीतरी कॉन्फ्लिक्ट्स असणं आणि त्यामुळे घरामध्ये ताणाचं वातावरण निर्माण होणं, त्यामुळेही मुलं हट्टी बनत जातात. असे कुठले पालक आहेत का की ज्यांनी आपल्या मुलांना बदलून दाखवलं, तर नक्कीच असे अनेक पालक आहेत की ज्यांनी मुलांना, खूप वाईट मार्गाला गेलेल्या मुलांना बदलून दाखवलं. त्याच्या आधी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की त्या स्वतःला पालक म्हणून त्यांनी खूप बदलवलं. म्हणजे माझ्याकडे आत्ता अनेक अशा केसेस आहेत किंवा असे पालक आहेत की अगदी ड्रग्सच्या विळख्यात मूल सापडलंय, त्याला बाहेर काढलेलं आहे किंवा मित्रांच्या बरोबर राहून चोरी करायला शिकला, व्यसन करायला शिकला, रिमांड होममध्ये जाऊन मुलगा 1 वर्ष राहून परत आलाय आणि मग त्या आईवडिलांनी त्या मुलाला सुधरवून दाखवलं. मुलं सुधारतात. आपल्या मुलांमधील जो हट्टीपणा आहे त्या हट्टीपणामुळे इन दी एंड आपल्या मुलांचंच नुकसान होणार आहे. त्यांना त्यांच्या पर्सनल किंवा सोशल किंवा प्रोफेशनल लाईफमध्ये अनेक समस्यांना तोंड द्यावं लागणार आहे. त्यामुळे पालकांनी वेळीच आपल्या मुलांच्या हट्टाला आवर घातला तर कधी कधी आत्ता कठोर वाटेल, पण पुढे जाऊन त्यांच्या मुलाच्या आयुष्यात त्याचे सकारात्मक परिणाम दिसणार आहे. त्याच्यामुळे पालकांनी आपल्या मुलांना हट्टी होऊ द्यायचं नसेल किंवा आपलं मूल हट्टी झालंय पण त्याला परत आपल्याला जर नॉर्मलला आणायचं असेल तर काही वेळा पालकांनी स्वतः आत्मपरीक्षण करणं गरजेचं आहे. पालकांनी हे स्वीकारणं गरजेचं आहे की मी कुठे चुकतोय का, आणि चुकत असेल तर त्यामध्ये बदल करण्याची पालकांची तयारी असली पाहिजे आणि त्यातनं मुलांचा हट्टीपणा पालकांनी वेळीच थांबवला पाहिजे. जर त्याचे भविष्याचे प्रॉब्लेम्स आपल्याला थांबवायचे असतील किंवा त्याला भविष्यात प्रॉब्लेम यायला नको
असं आपल्याला वाटत असेल तर मुलांच्या हट्टीपणाच्या वृत्तीला आपल्याला वेळीच आवर घालता आला पाहिजे.